2.3 मधले राहिलेले 5 प्रॉब्लेम्स 11 ते 15 ते आपण बघूया. आता 11वा जो प्रॉब्लेम आहे त्यामध्ये आपल्याला दोन मॅट्रिक्स दिलेले आहेत ए आणि बी आणि एक कंडिशन सांगितलेली आहे की ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अँड देन वी हॅव टू फाइंड ए अँड बी. आता या पद्धतीनं जर सोडवायचं म्हटलं तर आपल्याला पहिल्यांदा लेफ्ट साईडला ए प्लस बी म्हणजे यांची बेरीज करायला पाहिजे, मग त्याचा स्क्वेअर करायला पाहिजे, ती एलएचएस झाली. आणि परत उजव्या बाजूला काय काय एचा स्क्वेअर करायला पाहिजे, बीचा स्क्वेअर करायला पाहिजे आणि त्यांची बेरीज घ्यायला पाहिजे आणि मग एलएचएस आणि आरएचएस इक्वेट करून त्यामध्ये ए आणि बीच्या ज्या किमती असतील त्या काढायला पाहिजेत. सो दिस इज लेंदी प्रोसेस. त्याच्यापेक्षा सोपं काय आहे तर मॅट्रिक्सच्या बाबतीत ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर काय असतोय बघूया. जसं संख्यांच्या बाबतीत ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू काय असतंय ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर असं असतंय. ऍक्च्युली हे असं का लिहितो आपण तर ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे काय माहिती आहे ए प्लस बी इंटू ए प्लस बी आणि ते करत असताना दोन कंसांचा गुणाकार म्हणजे येतो ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी ए आणि प्लस बी स्क्वेअर. पण संख्या किंवा इतर बाबतीत आपण जर बघितलं तर ए बी आणि बी ए दोन्ही सेमच असतात. 4 गुणिले 5 केलं काय आणि 5 गुणिले 4 केलं काय दोन्ही एकच असतो. त्यामुळं हे दोन्ही सेम आहेत, त्यामुळे आपण सरळ ते एकच त्यातलं काहीतरी घेतोय म्हणून ते आपण 2ab करतोय आणि अशा पद्धतीनं फॉर्म्युला तयार होतोय. पण मॅट्रिक्सच्या बाबतीत ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर आपण करत असताना जिथं ए बी आणि बी ए येतं त्या ठिकाणी फॉर मॅट्रायसेस ए बी मे नॉट बी इक्वल टू बी ए, सो वी हॅव टू टेक देम सेपरेटली. सो हिअर when we find in case of matrices a plus b bracketचा square means what? So a plus b bracket square means simply a plus b into a plus b. and if we solve this दोन कंसांचा गुणाकार म्हणजे पहिल्या कंसातील प्रत्येक पदानं दुसऱ्या कंसाला गुणायचं म्हणजे काय काय येईल बघा. हे a इंटू ए स्क्वेअर प्लस ए बी आता बी न गुणा प्लस बी ए आणि बी इंटू बी प्लस बी स्क्वेअर. सो फॉर मॅट्रायसेस as AB may not be equal to BA, we have to write A plus B bracket square is equal to A square plus AB प्लस बी ए आणि प्लस बी स्क्वेअर. आता त्यांनी तर आपल्याला काय सांगितलंय की गिव्हन ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर हिअर इन दिस प्रॉब्लेम इट इज गिव्हन ॲज ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ऍक्च्युअली इट शुड बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी ए प्लस बी स्क्वेअर. But as here it is given a plus b bracket square equal to a square plus b square, it means this middle two terms is equal to काय 0. त्या नाहीच आहे तिथं असा अर्थ झाला. म्हणजे हे दिलेलं आहे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर दॅट इज गिव्हन दॅट. म्हणजेच काय दिलेलं आहे ए बी प्लस बी ए इज इक्वल टू 0. किंवा दुसरं आपण ह्याच्यात काय लिहू शकतो ए बी इक्वल टू मायनस बी ए. आता इथं मगासारखं हे किचकट आपण बघितलं तर लेंदी प्रोसेस. त्याच्याऐवजी काय करा ए आणि बी चा गुणाकार करा, बी आणि ए चा गुणाकार करा आणि ए बी इक्वल टू काय मायनस बी ए. सो दिट इज गिव्हन हे दिलेलं आहे आपल्याला आणि ह्याच्यावरून आपण स्मॉल ए आणि स्मॉल बी च्या किमती काढायच्या आहेत. मग त्यासाठी पहिल्यांदा आपण काय करूया ए बी काढूया आणि हे ए बी काढण्यासाठी ए आणि बी काय काय ते आधी लिहून घेऊया. काय काय दिलेत बघा ए आणि बी. 1 वजा 1 2 वजा 2 1 वजा 1 2 वजा 2 दिस इज ए.
आणि व्हॉट इज बी? 2 - 1 ए आणि बी. मग आता दोन मॅट्रिक्सचा गुणाकार म्हणजे पहिल्यातल्या रोनं दुसऱ्यातल्या कॉलमला गुणायचं. आता ह्यांचा गुणाकार काय येईल बघा. 1 × 2 2, 2 × -1 -2, परत 1 × ए आणि 2 × बी 2b, परत दुसरी रो -1 × 2 -2 आणि -2 × -1 +2 आणि परत -1 × ए -2 × बी -2b, म्हणजे ए बी इक्वल टू काय आलं शेवटी? ए बी इक्वल टू 2 - 2 0, हे पण 2 -2 + 2 0 आणि ए प्लस 2b आणि इथं काय येतंय -a - 2b. सो दिस इज आवर 1. ठीक आहे. आता बी ए पण काढून घ्यायचं आहे आपल्याला. मग बी ए काढायचं म्हणजे काय करायचं आहे आपल्याला? बी ए काढणे म्हणजे फक्त बी आधी लिहून घ्या. तो काय आहे 2 - 1 ए बी आणि मग ए लिहून घ्या. तो काय आहे 1 - 1 2 - 2. परत दोन मॅट्रिक्सचा गुणाकार म्हणजे पहिल्यातल्या रोनं दुसऱ्यातल्या कॉलमला गुणायचा आहे. मग आता 2 × 2 2, 1 × -1 -1, परत 2 × 2 4 आणि 2 × -2 × ए -2a, 4 - 2a. तसंच -1 × 1 -1 आणि बी × -1 -b, परत -1 × 2 -2, बी × -2 -2b, हे आला दुसरा गुणाकार. आणि ॲज गिव्हन ए बी इक्वल टू -ba, ए बी काय आहे 0 0, ए प्लस 2b -a - 2b इक्वल टू मायनस हे 2 - a हे -1 - b 4 - 2a आणि -2 - 2b. आता हे सोडवायचं आहे फक्त. आता हे सोडवत असताना काय करायचं वजा आत गुणायचं म्हणजे सगळ्यांना आत गुणायला लागेल. 0 0, a प्लस 2b -a - 2b इक्वल टू आत मायनस गुणायचं म्हणजे सगळे मायनस होणार. मायनस इंटू ब्रॅकेट 2 - a मायनस इंटू ब्रॅकेट -1 - b मायनस इंटू ब्रॅकेट 4 - 2a मायनस इंटू ब्रॅकेट 4 -2 - 2b. आता परत बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस काय येणार? दोन मॅट्रिक्स इक्वल असतील तर त्यांचे एलिमेंट्स सुद्धा रिस्पेक्टिव्ह एलिमेंट्स इक्वल असतील. म्हणजे हे आणि हे सेम असेल, हे आणि हे सेम असतील, हा एलिमेंट आणि हा एलिमेंट सेम असणार, हा एलिमेंट आणि हा एलिमेंट सेम असणार. मग कुठलं सोपं पडतंय बघा. तुमच्याकडे 4 इक्वेशन आणि फक्त 2च गोष्टी काढायच्या आहेत. मग मी काय करतो हे इक्वल टू हे म्हणजे काय पहिलं की मायनस इंटू ब्रॅकेट 2 - a इक्वल टू 0 आणि हे एक इक्वेशन घेऊया आपण काय मायनस इंटू ब्रॅकेट -1 - b इक्वल टू अगेन 0. आता हे सोडूया. हे वजा तिकडे गेल्यानंतर 0च झाले. मग 2 - a इक्वल टू 0 म्हणजे -a इक्वल टू -2 म्हणजे a इक्वल टू काय आले 2. तसंच हे मायनस तिकडे गेल्यानंतर काय येईल -1 - b इक्वल टू 0 -b इक्वल टू +1
बी इक्वल टू काय -1. सो दीज आर दी व्हॅल्यू. संपलं. ए आणि बीच्या किमती काढल्या. मग याच्यासाठी महत्वाचं काय केलं की आपण ही थेरी बघितली की ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे काय असतंय, ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी ए प्लस बी स्क्वेअर. आणि ॲज ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, इट मीन्स दिस टू टर्म्स, सम ऑफ दिस टू टर्म्स इज इक्वल टू 0. आणि त्याचा वापर करून आपण पुढं गणित सोडवलेलं. सो दिस इज द सिम्पल थिंग. आता आपण मला वाटतंय माझा एक 12वा प्रॉब्लेम कसा आहे बघा. 9वा प्रॉब्लेम जसा सोडवला होता सेम तसाच हा 12वा प्रॉब्लेम आहे की 12व्या प्रॉब्लेम मध्ये 12th प्रॉब्लेम त्यांनी सांगितलंय वी हॅव टू फाइंड के. के इक्वल टू आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी त्यांनी ए मॅट्रिक्स एक्स दिलेला आहे की 3 4 -2 -2 आणि आपल्याला सांगितलंय की ए स्क्वेअर ए स्क्वेअर इक्वल टू के ए -2i. मग पाहिजे असेल तर परत केच फक्त टर्म बाजूला ठेवा, बाकी सगळं एकत्र करा आणि त्याच्यावरनं मग शेवटी केची किंमत काढा. असं पण आपण करू शकतो. पाहिजे असेल तर ए स्क्वेअर आधी काढून घेऊ. ऍक्च्युली हा तुमचा तुम्ही सोडवायला पाहिजे प्रॉब्लेम, तरी मी सोडवून देतोय हा की पहिल्यांदा ए स्क्वेअर जर काढायचा असेल तर ए स्क्वेअर इक्वल टू काय येईल, ए इंटू ए म्हणजे 3 4 -2 -2 आणि परत ह्याला ह्यानंच गुणायचं 3 4 -2 -2. परत दोन मॅट्रिक्सचा गुणाकार म्हणजे पहिल्यातल्या रोनं दुसऱ्यातल्या कॉलमना गुणणे. यांचा गुणाकार काय येईल बघा, 3 त्रिक 9 आणि 4 दोन्ही -8. परत 3 दोन्ही -6 आणि 2 दोन्ही +4. परत 4 त्रिकम 12 आणि -4 दोन्ही 8. परत 4 दोन्ही -8 आणि अधिक 2 दोन्ही 4. तर ए स्क्वेअरची किंमत आली 1, 12 8 गेले 4, 6 -6 अधिक 4 म्हणजे -2 आणि -4. म्हणजे ए स्क्वेअर आपण जर वेगळा काढला तर त्याचं उत्तर येते 1 4 -2 -4. आता मग त्यांनी जे सांगितलेलं आहे ते काय आहे बघा, ए स्क्वेअर इक्वल टू के ए -2i. मग ए स्क्वेअर इथं लिहूया आपण, काढलेला आहे 1 4 -2 -4 इक्वल टू के इंटू ए काय आहे परत मग असा 3 4 -2 -2 आणि -2i. आता सोपं काय करूया, हे -2 आहे ते या साईडला घेऊया लेफ्टला, म्हणजे +2i होतील. आणि आय म्हणजे काय, 2/2 चे मॅट्रिक्स असेल तर आय म्हणजे I2 1 0 0 1. मग हा तुमचा ए स्क्वेअर आहे, ते तुम्ही आधी पण केलं तरी आपण चालू शकलं असतं. 1 4 -2 -4 आणि प्लस 2 इंटू आय 1 0 0 1 इक्वल टू के नात गुण्या 3k 4k -2k आणि परत -2k. तर ए म्हणजे -2 -2 नाही ना, इथं प्लस आहे वाटतं. कुठेतरी एकदम लक्षात येते माझ्या कसं असेल असं, इथं +2 आहे ना. ठीक आहे. आता डावी बाजू नीट करून घेऊया. त्यांची बेरीज करायची आधी 2 ने आत गुणा लागेल. हे 1 4 -2 -4 प्लस 2 0 0 2 इक्वल टू हे आहे तसंच 3k
4k 2k मायनस 2k. आता यांची बेरीज म्हणजे काय, रिस्पेक्टिव्ह एलिमेंट्सची बेरीज. 2 अधिक 1 3, 4 अधिक 0 4, वजा 2 अधिक 0 वजा 2, वजा 2 अधिक 4 सॉरी वजा 4 अधिक 2 वजा 2 इक्वल टू काय येणार हे 3k 4k 2k मायनस 2k. परत बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. दोन मॅट्रिक्स जर इक्वल असतील तर त्यांचे रिस्पेक्टिव्ह एलिमेंट्स इक्वल असणार. काहीही करायचं, 4 आहेत तुमच्याकडे, 3 इक्वल टू 3k म्हणून k इक्वल टू काय येईल 1. मला हे नको आहे, समजा हे पाहिजे असेल, काय येईल -2 इक्वल टू -2k, मायनस मायनस प्लस झालं, 2k इक्वल टू 2 म्हणजे k इक्वल टू परत 1. कुठलाही घ्यायचं, 4k इक्वल टू 4 म्हणजे k इक्वल टू परत काय झालं 1. सो ऑल दिस 4 elements if we equate we are getting same value k equal to 1. लक्षात आहे. आता आपण पुढचा प्रॉब्लेम बघूया, 13वा प्रॉब्लेम, 13th प्रॉब्लेम. काय, we have to find x and y and we are given one equation. What is that equation? In curly bracket 4 into 1 matrix is there, 2 1 minus 1 0 3 2 minus 3 2 minus 3 1 आणि 4 1. into this column matrix 2 वजा 1 1 is equal to x y. आता इथं 3 आता सोडवायचं सरळ, फक्त हे एकदम सिंपल, त्या पुढचं तुम्ही सोडवायचं आहे. मी डायरेक्ट मग 15वा सोडवणार सोपा, आणि 14वा प्रॉब्लेम तुम्ही सोडवायचा या पद्धतीनं. मग पहिल्यांदा मैरपी कंस सोडवून घ्या, म्हणजे 4 ना गुणूया. ते काय काय येईल 4 2 8 4 1 4 4 1 4 4 0 0 4 त्रिकम 12 आणि 4 2 8 मायनस हे 3 2 वजा 3 1 आणि 4 1, आणि नंतर मग ह्याला परत गुणायचं आहे 2 वजा 1 1 इक्वल टू एक्स वाय कॉलम मॅट्रिक्स. आता मग पहिल्यांदा यांची वजाबाकी करूया आणि मग या गुणाकाराचा विचार करूया. मग काय येईल हे 8 वजा 3 5, 4 वजा 2 2, वजा 4 वजा वजा 3 म्हणजे 7, 0 वजा 1 वजा 1, 12 वजा 4 8 आणि 8 वजा 1 7. हे काय येईल, यांचं काय असेल ती बेरीज झाली बघा. वजा 4 चुकलं पाहिजे पण वजा 4 वजा वजा अधिक 3 म्हणजे इथं किती यायला पाहिजे वजा 4 अधिक 3 हे वजा 1 यायला पाहिजे, आणि 12 वजा 4 म्हणजे 8. थोडक्यात 5 2 -1 आणि 8 7 ह्या दोघांचं सिम्प्लिफिकेशन आलं. आणि इथं परत गुणिले काय आहे मग 2 -1 1 आणि उजव्या बाजूला काय आहे कॉलम मॅट्रिक्स आहे एक्स वाय. ठीक आहे. आता यांचा गुणाकार होतोय का बघा. हा काय साईज 2 rows 3 columns आणि ह्याचं काय 3 rows 1 column. मग नंबर ऑफ columns in first is equal to number of rows in second, so product is possible. आणि जो गुणाकार असणार आहे त्याचा साईज काय येणार 2/1. दोन मॅट्रिक्सचा गुणाकार म्हणजे पहिल्यातल्या रोनं दुसऱ्यातल्या कॉलमला गुणायचं. मग तर ह्या रोनं ह्या कॉलमला गुणा, मग दुसऱ्या रोनं पहिल्या कॉलमला गुणा, पण कॉलम एकच आहे. आता ते काय येईल 5 2 10
वजा 1 गुणिले वजा 1 अधिक 1 आणि 8 एक्के 8. परत दुसरी रो घ्या आणि ह्या कॉलमला गुणा. काय काय येईल मग? बे दोन्ही 4 वजा 1 गुणिले वजा 1 अधिक 1 आणि 7 एक्के 7 इक्वल टू काय? एक्स वाय. आता वरती काय येणार आहे? 8 आणि 1 9 आणि 9 आणि 10 किती येणार याचं? 19 बेरीज. 7 आणि 1 8 8 आणि 4 12 इक्वल टू एक्स वाय. परत आता काय लिहिणार? बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. दोन मॅट्रिक्स इक्वल असतील तर त्यांचे एलिमेंट्स पण काय असणार? इक्वल. म्हणून एक्स इक्वल टू 19 आणि वाय इक्वल टू काय? 12. सो दिस इज द सिंपल प्रॉब्लेम. बघा कसं सोडवला, एकदा पाहिजे तर बघून घ्या. या पद्धतीनं ब्रॅकेट वाईज सोडवत गेलेलं आहे. 14वा प्रॉब्लेम जो आहे तो तुमचं तुम्ही सोडवायचा आहे. त्यामध्ये पण सिंपल आहे की त्याच्यामध्ये पण एक कर्ली ब्रॅकेट दिलेला आहे. त्यात दोन मॅट्रिक्सची वजाबाकी आहे. बाहेर 3 आणि 4 ने गुणायचं आहे. त्यांची काय असेल ते कर्ली ब्रॅकेटमध्ये वजाबाकी करून घ्या. मग परत बाहेर एक कॉलम मॅट्रिक्स आहे, त्यांचा गुणाकार करा आणि उजव्या साईडला 3/1 चा कॉलम मॅट्रिक्स आहे आणि त्याच्यावरून तो प्रॉब्लेम तुम्ही सोडवायचा आहे. तो प्रॉब्लेम तुमच्यासाठी ठेवलेला आहे. नाहीतर पाहिजे असेल तर मी सोडवून देतो. करायचं आपण सोडवायचं आहे. तर हा व्हिडिओ फक्त मोठा होत जातोय, बाकी काय नाही. ठीक आहे. 14वा प्रॉब्लेम पण सोडवूया आपण. आता 14वा प्रॉब्लेम बघा, तो पण सोडून देतो मी, कारण मी आता प्रॅक्टिस प्रॉब्लेम पण देणार आहे तुम्हाला. ते तुमचं तुम्ही सोडवायचे आहेत म्हणून मी परत हा बघून द्यायला लागलोय. मग सरळ हा पहिल्यांदा कर्ली ब्रॅकेट सोडून घ्यायला लागेल. त्यासाठी आत ह्याला पहिल्या ब्रॅकेट मॅट्रिक्सला 3 न गुणायला लागेल. तो येईल 3 दोन्ही 6 0 3 दोन्ही 6 0 परत 6 6 वजा आता 4 ने गुणायला लागेल आत इथं. 4 एक्के 4 4 एक्के 4 4 त्रिकम 12 परत 4 एक्के 4 4 दोन्ही 8 आणि परत 4 एक्के 4 आणि हे परत 1 2 असा कॉलम मॅट्रिक्स आहे. परत उजव्या साईडचं आहे तसंच x-3 y-1 आणि 2x. आता ह्यांची वजाबाकी आधी करायला लागेल आपल्याला. काय असेल ते 6 वजा 4 2 0 वजा वजा 4 अधिक 4 6 वजा 12 वजा 6 0 वजा 4 वजा 4 6 वजा 8 वजा 2 आणि 6 वजा 4 2. या पद्धतीनं 2 4 -6 आणि -4 -2 2 आणि परत ह्याला कशाने गुणायचं आहे? 1 2 इक्वल टू परत हा कॉलम मॅट्रिक्स आहे. x-3 y-1 आणि 2z आहे. ते सॉरी मी एक्स लिहून घेतले बहुतेक गडबड. आता ह्यांचा गुणाकार करायचा. परत दोन मॅट्रिक्सचा गुणाकार म्हणजे पहिल्यातल्या रोनं दुसऱ्यातल्या कॉलमला गुणणे. हा आहे 3/2 आणि हा आहे 2/1. याचा साईज येणार 3/1. मग बे एक्के बे वजा 4 दोन्ही 8 परत 4 एक्के 4 वजा बे दोन्ही 4 आणि 6 एक्के वजा 6 आणि अधिक बे दोन्ही 4 इक्वल टू x-3 y-1 आणि 2z. आता हे सोडवलं काय येईल? हे 2 वजा 8 वजा 6 4 वजा 4 0
-6 + 4 - 2 बरोबर हे x-3 y-1 आणि 2z. आता इथं परत काय सांगणार, बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस x-3 इक्वल टू काय असणार, -6, y-1 इक्वल टू काय असणार, 0 आणि 2z इक्वल टू काय असणार, -2. मग x इक्वल टू काय येणार, -6 + 3 म्हणजे x इक्वल टू आले -3. त्यानंतर y हे -1 तिकडे गेल्यानंतर येणार y इक्वल टू डायरेक्ट 1 आणि z इक्वल टू येणार, हे 2 ला 2 गेले -1. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ z, x, y अँड z. या पद्धतीनं आपल्याला तो प्रॉब्लेम सोडवता येतो. तसंच आता 15वा जो प्रॉब्लेम आहे तो आपल्याला 15वा प्रॉब्लेम बघायचा आहे. त्याच्या आधी तो पूर्ण वाचून घ्या आणि मी इथं लिहून घेतो जरा. आता 15वा जो प्रॉब्लेम आहे, लास्ट प्रॉब्लेम 2.3चा, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की जय आणि राम असे 2 मित्र आहेत आणि जय वॉन्ट्स टू बाय 4 पेन्स अँड 8 नोटबुक्स अँड राम वॉन्ट्स 5 पेन्स अँड 12 नोटबुक्स आणि कॉस्ट फॉर पेन is 6 and for notebook it is 10. So first we prepare quantity matrix. क्वांटिटी मॅट्रिक्स मध्ये जर तुम्ही बघितलं तर पेन बघा आणि नोटबुक आणि एक आहे जय आणि दुसरा आहे राम. मग जर मॅट्रिक्स मी तयार केला तर जयला 4 पेन पाहिजेत आणि रामला 5 पेन पाहिजेत. नोटबुकचं बघितलं तर जयला 8 नोटबुक्स पाहिजेत आणि रामला 12 नोटबुक्स पाहिजेत. सो दिस बिकम्स क्वांटिटी मॅट्रिक्स. आणि जर कॉस्ट मॅट्रिक्स जर आपण बघितला, कॉस्ट मॅट्रिक्स तर 2च आयटम्स आहेत, एक आहे पेन आणि दुसरा आहे नोटबुक. तर मग पेनची कॉस्ट आहे 6 रुपये आणि नोटबुकची कॉस्ट आहे 10 रुपीज. आता आपल्याला साधी गोष्ट माहिती आहे की टोटल कॉस्ट कशी येणार, हे इथं मी कॉस्टच्या ऐवजी इथं प्राइस म्हणतो. सो दिस इज प्राइस मॅट्रिक्स, नॉट कॉस्ट मॅट्रिक्स. आणि मग टोटल कॉस्ट इक्वल टू काय असणार, टोटल कॉस्ट इक्वल टू क्वांटिटी इंटू प्राइस. मग त्याने दोघांना काय काय कॉस्ट येईल असं विचारलेलं आहे. तर आपण जर बघितलं इथं तर हे 4, 5 आणि 8, 12 हा एक मॅट्रिक्स आहे आणि कॉस्ट मॅट्रिक्स आहे 6, 10. आणि मग ह्यांचा जर मी गुणाकार केला तर 2 मॅट्रिक्सचा गुणाकार म्हणजे पहिल्यातल्या रो न दुसऱ्यातल्या कॉलमला गुणणे. मग त्या पद्धतीने येईल की 4 × 6 साइन चोक 24 अधिक 10 × 8 10 8 80. परत 5 × 6 6 पंचे 30 अधिक 12 10 20 असे. आणि हे जर आपण कॉस्ट मॅट्रिक्स बघितला तर 24 अधिक 80 इट इज 104 आणि हे येणार 150. आणि हे वरचा आकडा कोणाचा होता, हा होता जयचा आणि हा खालचा होता रामचा. सो दिस इज टोटल कॉस्ट फॉर जय अँड दिस इज टोटल कॉस्ट फॉर राम. आणि जर आपण बघितलं तर जय रिक्वायर्स 104 rupees and Ram requires 150 rupees to buy pen
and notebooks. So this is B. लक्षात आहे. So here we complete our exercise 2.3 आणि आज अखेरचा जेवढा अभ्यास आहे तेवढा पूर्ण अभ्यास रविवारच्या टेस्टला आहे. मग गुरुवार, शुक्रवार, शनिवार आपण याच्यातले पुढचे व्हिडिओ पाठवणार आहे. आणि एक स्ट्रिक्ट वॉर्निंग म्हणा किंवा नोटीस म्हणा लक्षात घ्या की माझे व्हिडिओ पाठवल्यानंतर एक दिवस जास्ती असतो तुम्ही नेक्स्ट डे घ्या आणि त्यानंतर तुमचा तो अभ्यास कंप्लीट असला पाहिजे आणि त्याच्या सह्या पाहिजेत. बऱ्याच मुलींनी अजूनही एक्सरसाइज कंप्लीट केलेले सह्या पाठवलेल्या नाही आहेत. आज माझा आता 2.3चा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवलेला जर असेल तर कमीत कमी उद्याचा दिवस तुम्ही घ्या पूर्ण. जर तो एक तासाचा जास्ती असतो, मी तासाभरात मी तुमच्यासमोर सोडवतोय, तर तुम्हाला पण किती वेळ लागला पाहिजे? तासाभरात सोडवून व्हायला पाहिजे. तुमचं व्हिडिओ बघायला 1 तास आणि सोडवायला 1 तास, असे 2 तास तुम्हाला पाहिजेत मॅक्झिमम. मग एका सेशनमध्ये व्हिडिओ बघा आणि थोडा वेळ 1-2 तास सोडून देऊन प्रॉब्लेम सोडवा. म्हणजे तुम्हाला त्याच दिवशी खरं तर तुमचे प्रॉब्लेम सोडवून व्हायला पाहिजेत तो एक्सरसाइज. पण आपण असं समजूया की आज मी व्हिडिओ पाठवलेला असेल तर आज तुम्ही बघाल आणि उद्या सोडवाल, तर 1 दिवस एक्स्ट्रा उद्याचा घेऊन परवा दिवशीपर्यंत आपले 2.3 पर्यंत सगळं कंप्लीट झालेल्या सह्या पाहिजेत. आणि हीच अभ्यासाची मेथड पुढं पण आपल्याला पाहिजे, नाहीतर नंतर प्रॉब्लेम येणार. अभ्यास 12वीला जास्त आहे आणि मी मध्ये मध्ये प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स पण पाठवणार आहे जे तुमचं तुम्ही सोडवायचे आहेत. त्याचबरोबर आणखीन एक महत्वाची सूचना की पुस्तकातले जे सॉल्व प्रॉब्लेम्स आहेत ते तुमचं तुम्ही सोडवायचे आहेत, कारण ते सोडवूनच दिलेले आहेत. आणि तरी सुद्धा त्यामध्ये सोडवलेलं समजलेलं नसेल तर तुम्ही मला विचारू शकता. कारण पेपर कसा बनतो, आपल्याला जो पेपर येणार आहे तो तुमचे पूर्ण सगळे एक्सरसाइज प्लस मिसलेनियस, त्यानंतर सॉल्व प्रॉब्लेम्स आणि पुस्तकामध्ये ज्या ऍक्टिव्हिटीज दिल्या असतील त्या ऍक्टिव्हिटीज, असं सगळ्याचं कॉम्बिनेशन मिळून तो पेपर तयार होतोय. त्यामुळे सगळं आपलं प्रॅक्टिस झालं पाहिजे. मग एक्सरसाइज मी सोडवतोय, त्यानंतर पेपरमधले काही प्रॉब्लेम्स असतील ते तुम्हाला मी सोडवायला देतोय, प्रॅक्टिस प्रॉब्लेम तुम्हाला सोडवायला देणार आहे आणि परत सॉल्व प्रॉब्लेम पण तुम्ही सोडवायचा आहे. त्यामुळे तुम्हाला हलायला जागा नाही आहे, भरपूर अभ्यास आहे. आणि त्याप्रमाणे तो अभ्यासाचं हे ठेवा, सवय लावा, म्हणजे नंतर आपल्याला त्रास होणार नाही.